स्टडी सर्कल फाउंडेशन येवला या स्टडी सर्कलचं वैशिष्ट्य म्हणजे मी पहिल्यांदा माझ्या मुलीला इथं दाखल केलं होतं, परंतु माझ्या जोडीदाराचं ऐकून मी तिला नाशिकला 6 महिने शिफ्ट केलं आणि तिथील वातावरण बघितल्यानंतर मला असा पस्तावा आला की मी फार चुकीचं केलंय. त्यानंतर मी परत सरांची माफी मागितली की सर, मला तुमच्याच या स्टडी सर्कलमध्ये मुलीला शिकवायचं आहे. सर म्हणे काय हरकत नाही, तुम्ही ऍडमिशन घेऊन टाका. आणि मी ऍडमिशन घेतलं. परंतु मी जेव्हा जेव्हा दुपारी मुलीला नेण्याकरता यायचो त्यावेळेस चुकून जर सरांच्या कॅबिनमध्ये जर गेलो तर त्यांचं शिकवणं पाहून मला असं वाटायचं खरंच हे शिक्षक आम्हाला सुद्धा पाहिजे होते, कारण त्यांची शिक्षणामधील आत्मीयता ही खरोखर वाखाणण्याजोगी आहे. ही मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्याला बघितलेला अनुभव आहे. तसंच हरी सर हे सुद्धा ट्रेनिंग मास्टर फास्ट आहेत आणि पंडोरे सर ते जर सारथी असेल तर हे महारथी आहे, अशा या शब्दात मी त्यांचं गुणगौर करतो. दुसरी गोष्ट, या पंडोरे सर आणि हरी सरांच्या या बागेमधील या स्टडी सर्कलचे मुलं आणि मुली हे फुलं आहेत आणि या फुलांचे ते माळी आहेत. परंतु या फुलांचा ज्यावेळेस टोपली भरून मार्केटमध्ये जातात त्यावेळेस काही फुलं हे स्मशानामध्ये जातात आरतीवर, काही फुलं पांडुरंगाच्या दरबारात जातात, तर काही फुलं हे पांडुरंगाच्या हारेमध्ये गुंफले जातात. त्यावेळेस त्या टोपलीतील फुलं त्या हारातील फुलांना विचारतात की अशी आम्ही कोणती पापं केली की ह्याच फुलं आमच्यात वाढलेली, आमच्यात रुजलेली फुलं आज पांडुरंगाच्या गळ्यामध्ये आणि आम्ही टोपलीत, कोणी स्मशानात, कोणी दरबारात. त्यावेळेस गळ्यातील फुलं त्या टोपलीतील फुलांना म्हणतात, आम्ही इथपर्यंत आलेला हा आमचा प्रवास हा उगाचच नाही. आम्ही आमच्या हृदयामध्ये सुईचा घाव धारण करून सोसून आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे. तसंच या सरांची मेहनत, यांचं शिकवणं इतकं आगतुटीपणाचं आहे की खरोखर मुलांना घडवण्यामध्ये या दोन्ही शिक्षकांचा प्रामुख्याने सिंहाचा वाटा आहे आणि आपल्या येवला तालुक्याचा खरोखर गौरव आहे. असे बोलून मी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.